सूर्य हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे. सूर्य जेव्हा सिंह राशीमध्ये जातो तेव्हा अधिक बलवान होतो, कारण त्याची स्वतःची राशी मानली जाते. सूर्य हा आत्मविश्वास आहे, सत्ता आहे, अधिकार आहे, प्रतिष्ठा आहे, प्रशासन आहे, वडील आहे, सरकार आहे आणि अधिकार आहे. त्यामुळे इथे तुम्ही बघाल की याचा कारक असल्याकारणाने सूर्य जेव्हा सिंह राशीमध्ये जातो तेव्हा चांगले परिणाम देतो. पण सूर्याबरोबर इथे केतू आहे. सूर्य केतू एकत्र आल्यानंतर ग्रहण दोष मानला जातो आणि सूर्य हा अग्नितत्व आहे. त्यामुळे अग्नीची जी तत्व आहे ती जास्त प्रबळ होतात. त्यामुळे अचानकपणे हवामान बदलणे किंवा अचानकपणे अशा गोष्टी होतील की ज्या त्रासदायक होतील, वणवा लागणे किंवा स्फोटक गोष्टी होणे, शॉर्ट सर्किट होणे, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्ही पाहाल की सोलर एनर्जी किंवा काही अशा गोष्टी चर्चेत तुम्हाला पाहायला मिळतील. जागतिक राजकारणामध्ये बघाल तर अचानकपणे निर्णय घेतले जातील, काही लादले जातील, रूल रेग्युलेशन चेंज होतील. त्याचबरोबर काही लपलेले राजकीय मतभेद हे समोर येतील. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. मोठमोठे जे नेते आहेत त्यांचे काही रोल बदलतील, याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारे काही गोष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की काही राजकीय नेत्यांचे मतभेद इथे तुम्हाला पाहायला मिळतात. त्याचबरोबर इथे मोठमोठ्या घोषणा केल्या जातात आणि ठोस निर्णयही आपल्या इथे पाहायला मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या किंवा त्यांच्यावर सुद्धा काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. ह्याही गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जे स्पेशली गव्हर्नमेंट सर्वंट मोठ्या पदावर आहे त्यांनी थोडंसं स्वतःची काळजी घ्या. काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. काही लोकांचं असं सुद्धा पाहायला मिळेल की खूप मनाने कष्ट करतायत, काम चांगलं करतायत, पण क्रेडिट मात्र कोणीतरी दुसरं घेऊन जात आहे. याही गोष्टी गव्हर्नमेंट रिलेटेड मोठ्या पदावर जी लोकं काम करत आहेत अशा लोकांना पाहायला मिळेल. त्यामुळे आपण जे काम करताय ते प्रामाणिकपणे करा, रागावर कंट्रोल करा, कारण कधी कधी इथे खूप अहंकार किंवा रागराग होऊ शकतो. त्याचबरोबर सूर्यकेतूमुळे सुरक्षा यंत्रणा सुद्धा स्ट्रॉंग बनली जाते. संवेदनशील भागांमध्ये सतर्कता केली जातात, आंदोलन होऊ शकतात. त्याचबरोबर अचानक काही गोष्टी समोर येतात, त्यामुळे सुरक्षा दले खूप स्ट्रॉंग बनवलं जातं. त्याचबरोबर इथे मी तुम्हाला सांगेन की नवीन गोल्ड मार्केट असेल किंवा काही शेअर मार्केट असेल, ओव्हर कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे खूप विचारपूर्वक डिसिजन घ्या. प्रेमामध्ये किंवा तुम्ही लोकांशी बोलत असाल तर तिथे थोडं मीच खरा रिलेशनशिपमध्ये याही गोष्टी अहंकार वाढेल. त्यामुळे जर समोरचा अहंकार करत असेल, ओरडत असेल, चिडत असेल तर समजा की थोडासा प्लॅनेटमुळे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे शांत राहा, ऐकून घ्या आणि विचारपूर्वक डिसिजन घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे कारण या गोष्टी होतात. माहितीसुद्धा देत आहे, उपाय जे आहे ते नक्की करा आणि शांत राहा. मेषपासून मीनपर्यंत मी तुम्हाला प्रेडिक्शन देईन. बेस्ट ऑफ लक. सूर्य हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे. कसा जाणार आहे मेष राशीसाठी येणारा हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. सिंह राशी ही 5वी राशी आहे. 5वं घर हे कशाला दाखवतं? शिक्षणाला दाखवतं, प्रेमाला दाखवतं, मुलांना दाखवतं, बुद्धिमत्तेला, आत्मविश्वासाला आणि पुण्यांना सुद्धा दाखवतं. पूर्वकर्म यालाही दाखवतं. त्यामुळे जेव्हा मेष राशीच्या लोकांसाठी इथे काही या घरां रिलेटेड तुम्हाला काही गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतील. पहिलं तर करिअरमध्ये मी तुम्हाला सांगेन की कार्यक्षेत्रामध्ये आत्मविश्वास फार वाढेल. एक ठिकाणी लिडरशिप क्वालिटी मनामध्ये स्ट्रॉंग तुमची होईल. कल्पना, क्रिएटिव्हिटी खूप सुंदर होईल. त्याचबरोबर अधिकारी जे आहे तुमचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याबरोबर तुम्ही स्पष्टपणे बोलाल, क्रिएटिव्हिटी दाखवाल, काही मॅनेजमेंट स्किल तुमचं छान पाहायला मिळेल. फक्त तुम्हाला सांगितलं जातं की शब्दावर, वाणीवर कंट्रोल ठेवा, कारण कधी कधी काही गोष्टी त्रासदायक होऊ शकतात. गुंतवणूक करत असाल तर जिथे चांगलं दिसतंय त्यासाठी घाईघाईने डिसिजन घेऊ नका, कारण मेष राशी घाईसाठी सुद्धा मांडली जाते. त्यामुळे तिथे गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. ओव्हर कॉन्फिडन्समुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला सांगेल आत्मविश्वास छान असेल, कॉन्सन्ट्रेशन पण फार चांगलं असेल. अभ्यास जर नीट केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. ओव्हर थिंकिंग थोडंसं होऊन जाईल, पण सगळ्यात मी तुम्हाला सांगेन की रायटिंग असेल, काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रगतीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर मुलाच्या प्रगतीमुळे तुम्ही जर तुमची रास असेल तर तुमच्या मुलांची प्रगती तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्यांचं अधिक लक्ष तुम्ही स्वतःहून द्याल, त्यांच्याकडे क्वालिटी टाईम तुम्ही स्वतः जास्त द्याल. त्यामुळे याही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होतील. प्रेम संबंधामध्ये मी तुम्हाला सांगेन की कॉन्फिडन्स वाढेल, खूप छान स्पष्टपणे तुम्ही व्यक्त व्हाल. तुम्हाला जर व्यक्त होण्याची संधी मिळाली तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की फक्त एवढंच सांगेन की अहंकार करू नका, हट्टीपणा करू नका, मीच खरं, मीच बरोबर, याही गोष्टी करू नका. त्याचबरोबर मी मेष राशीच्या लोकांना हेही
सांगेन की साडेसाती आहे, त्यामुळे रागावर कंट्रोल करा. कधी कधी काही अडचणी येऊ शकतात, राग वाढू शकतो, त्याही गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे रागावर कंट्रोल ठेवा, शब्दावाणीवर करा. चांगला आहे, चांगल्या गोष्टी होणार आहेत, पॉझिटिव्ह राहिला तर नक्की चांगल्या गोष्टी होतील. पण मी मेष राशीला अजूनही सांगेन 7मुखी रुद्राक्ष घाला, कारण साडेसाती आहे त्यामुळे ते घालणं गरजेचं आहे. राशीचं रुद्राक्ष हवं आहे तेही आहे, 3मुखी तुम्ही घालू शकता. सूर्ययंत्र आहे, केतू यंत्र आहे, नक्कीच तुम्हाला या यंत्राचा फायदा होतो. तुम्ही दिशाप्रमाणे ते घरामध्ये ठेवू शकता. मेष राशीचं ब्रेसलेट आहे, नक्की करा. त्यामुळे उष्णता वाढणे, चिडचिड होणे, घाई घेणे, डिसिजन घेणे, मानसिक ताणवर कंट्रोल ठेवा. आणि एक लक्षात ठेवा की वाणीवर नियंत्रण ठेवा. उपाय जे सांगितले ते नक्की करा, नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. ॲस्ट्रोश्वेता 369 व्हिजिट द्या, नक्की ऑर्डर करा. बेस्ट ऑफ. हे सिंह राशीमध्ये गेलेले कसा जाणारा वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस. वृषभ राशीच्या 4थ्या घरामध्ये हे परिवर्तन आहे. तर 4थं घर हे काय दाखवतं, तर कुटुंब, आई, वाहन, जमीन जुमला, मालमत्ता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक शांतता दाखवतं. जेव्हा सूर्य हा सिंह राशीत म्हणजे स्वतःच्याच राशीमध्ये जातो आणि त्यामुळे केतूमुळे, तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की थोडी मानसिक शांततेला थोडासा त्रास तुम्हाला पाहायला मिळेल. इथे तुम्हाला कुटुंबियामध्ये आईची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. आईच्या तब्येतीला थोडासा त्रास होऊ शकतो, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या. घरामध्ये वादविवाद होऊ शकतो, त्यामुळे मतभेद टाळा. छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुम्ही थोडेशी इरिटेट व्हाल, थोडंसं असंतोष होऊन जाईल. वातावरणात थोडासा तुम्हाला शांतता ठेवावी लागेल. त्याचबरोबर जर तुम्ही प्रॉपर्टी किंवा जमीन, घर काही घ्यायचा विचार करत असाल तर कागदपत्र काळजीपूर्वक करा, कारण घाई घेणे, ओव्हर कॉन्फिडन्स इथे वाढू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी चालवताना लक्ष द्या. कुठलेही कागदपत्राची नीट व्यवस्थित पडताळणी करा. कामाचा ताण थोडासा वाढू शकतो, मन थोडं अस्वस्थ होऊ शकतो. थोडेसे कधी कधी इथे इगो क्लॅशेस तुम्हाला पाहायला मिळतील. बिझनेस करत असाल तिथे सुद्धा तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे इगो क्लॅशेस तुम्हाला पाहायला मिळतील. थोडंसं पॉलिटिक्स होऊ शकतं, त्यामुळे थोडेसे काही दिवस शांत राहा, मनावर ताबा ठेवा, हे तुमच्याशी फायदेशीर होईल, कारण नियंत्रण ठेवणं हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की चिडचिड ही वाढेल. 4थं घर हे मनासाठी दाखवतं, त्यामुळे मन असंतुलित आणि म्हणजे अशांत राहिलं की प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे शांत राहणे, योगा करणे, प्राणायाम करणे, ध्यान करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तब्येतीची काळजी घेणं ही सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण इथे तुम्ही जास्त विचार करून थकवा होऊ शकतो, डोकेदुखी होऊ शकते, झोप नीट न लागण्याने, जास्त विचार केल्याने तो थोडासा शारीरिक ताण होऊ शकतो, थोडंसं उष्णतासुद्धा वाढू शकते. त्यामुळे काही त्रास, मणक्याचे त्रास, पाठीचा त्रास हो तुमच्याकडे पाहायला मिळेल. त्यामुळे या गोष्टीची नीट काळजी घ्या. दिनचर्या जी आहे ती व्यवस्थित कंप्लीट करा. रागावर कंट्रोल ठेवा, शांत राहा. ॲस्ट्रोश्वेता 369 आपण वृषभ राशीसाठी ब्रेसलेट आणलेले आहे. त्याचबरोबर आपण यंत्र बनवलेले आहे. सूर्य आणि केतू हे तुम्ही तुमच्या टेबलवर जिथे दिशा आहे त्या पद्धतीने व्यवस्थित ठेवू शकता. त्याचबरोबर वृषभ राशीसाठी जे योग्य रुद्राक्ष आहे 6मुखी ते तुम्ही घालू शकता, कारण मी तुम्हाला सांगेन की ताण तर आहे, त्रास आहे. त्यामुळे या कारणासाठी जर तुम्ही या गोष्टी घातल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपल्या वेबसाईटवर व्हिजिट द्या आणि नक्की ऑर्डर करा. बेस्ट ऑफ लक. सूर्य हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे. कसा जाणार आहे, मिथुन राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीसाठी येणारे दिवस चांगले जाणार आहेत, कारण 3रं घर आहे पराक्रम, धैर्य, संवाद आणि त्याचबरोबर प्रयत्नांना, लहान भाऊ बहिणींना हेही दाखवतं. छोटे मोठे ट्रॅव्हलसुद्धा दाखवतं. त्यामुळे या काळामध्ये मिथुन राशीसाठी खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत. जर तुमचे कामाच्या ठिकाणी अडकलेले पैसे असतील किंवा काही व्यवहार असतील, हे सुद्धा तुम्हाला चांगले फायदा देऊन जाणार आहेत. आत्मविश्वास फार चांगला असेल. त्याचबरोबर कामाची खूप दखल तुमच्या ऑफिसमध्ये घेतील लोक. तुम्ही काम काय करताय त्याच्याबद्दल सतर्क असतील आणि त्याचबरोबर जर तुमची काही रखडलेली कामे असतील तीसुद्धा व्यवस्थित होतील. बिझनेस जे करत आहेत त्यांना नवीन प्रोजेक्ट, नवीन गोष्टी मिळतील. त्याचबरोबर जे मार्केटिंग, ऑनलाईनमध्ये काम करतात, ऑनलाईन मार्केटिंगमध्ये करतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप चांगला काळ आहे. अडकलेले पैसे, अडकलेले काही काम आहे यांना नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर नवीन उत्पन्न तुमचं जर होणार असेल ते, त्याचबरोबर नवीन काही गोष्टी तुम्ही करणार आहात, नवीन सुरुवात करणार आहात. फक्त मी तुम्हाला सांगेन की थोडासा घाईने डिसिजन
डिसिजन घेऊ नका. इथे वाणीवर कंट्रोल ठेवा. भाऊ बहीण जे आहेत त्यांचंसुद्धा तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल, चांगल्या गोष्टी होतील. फक्त एवढंच आहे, वाणीवर कंट्रोल ठेवणे, स्वतःशी थोडंसं रागावर कंट्रोल ठेवणे, घाई न करणे, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. इथे अशा गोष्टी आहेत की सूर्यकेतू युती ही तुम्हाला उत्साह खूप वाढवेल, चांगल्या गोष्टी पाहायला मिळेल. पण इथे कधी ना तुम्ही इतके काम कराल किंवा मल्टीटास्किंग कराल, या गोष्टीमुळे थोडीशी विश्रांती तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर थोडासा थकवा जाणवेल, पुरेशी झोप घेणं तुम्हाला फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर मिथुन राशीसाठी खूप चांगला काळ आहे. या संधी नक्की करा, उपाय जे दिले ते करा. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की जर खूप त्रास असेल तुम्हाला काही गोष्टींचा, काही कामे नीट होत नसेल, तर मी तुम्हाला सांगेन की ॲस्ट्रोश्वेता 369ने मिथुन राशीसाठी आपण ब्रेसलेट बनवलेलं आहे. आपल्या वेबसाईटवर जा, वेबसाईटवर तुम्हाला सगळे प्रोडक्ट मिळतील. बुध राशी आहे तुमची, त्यामुळे मी तुम्हाला सांगेन की 4 मुखी रुद्राक्ष नक्की घाला. रुद्राक्ष फार तुम्हाला हेल्प करतं. काही कम्युनिकेशन गॅप होत असेल, याही गोष्टी तुमच्या खूप चांगल्या होतात. डिसिजन मेकिंगला खूप चांगल्या असतात. थोडेसे बुधयंत्रसुद्धा तुम्ही घेऊ शकता. या यंत्राने सुद्धा खूप फरक पडतो. ते तुम्ही ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता किंवा घरामध्येही ठेवू शकता किंवा तुमच्या बॅगमध्येही तुम्ही कॅरी करू शकता. तर नक्की ऑर्डर करा. विजिट द ॲस्ट्रोश्वेता 369, उपाय करा. बेस्ट ऑफ लक. सो सूर्य हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे. कसा जाणार आहे? कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस थोडेसे संमिश्र जाणार आहेत, कारण दुसऱ्या भावामध्ये हे राशी परिवर्तन झालेलं आहे. तर धन, कुटुंब, वाणी आणि बचत हेच दुसरा भाव दाखवतात. तर दुसऱ्या भावामध्ये धनसंपत्ती आणि आर्थिक बाबतीसुद्धा दाखवल्या जातात. आधीच तुम्ही इमोशनल खूप प्रेशरमध्ये आहात कर्क राशीवाले. एक वेगळ्या प्रकारचा जडपणा आहे, मानसिक त्रास आहे आणि दुविधामध्ये अडकलेले आहात तुम्ही. पण नक्कीच चांगले दिवस येतील. सध्या सूर्य आणि केतूची युती असल्याकारणाने तुम्हाला तुमच्या आर्थिक गोष्टीकडे जास्त लक्ष ठेवायचे आहेत. पैसा तुमच्याकडे येईल. धनसंचय तुम्ही जर संधी मिळत असेल तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. पण त्याचबरोबर वाणीवर कंट्रोल ठेवणं हे फार गरजेचं आहे, कारण आता इथे ना थोडासा राग खूप तुम्हाला वाढेल किंवा तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्ससुद्धा तुमच्यामध्ये असेल. पण त्याचबरोबर कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतो, कारण अहंकार जर वाढला किंवा राग आणि कठोर शब्द वाढले तर मात्र तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, कुटुंबामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. स्पेशली जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी तर नक्कीच शांतपणे बोला. त्याचबरोबर मी जसं तुम्हाला सांगितलेलं की ऑफिसमध्ये काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होतील किंवा काही गोष्टी तुमच्या विरोधात होतील, पण त्याकडे लक्ष न देता कामाकडे प्रगती होईल कशी त्या गोष्टी बघा. नक्की हा काळ तुम्हाला चांगल्या गोष्टी होऊन देईल. त्याचबरोबर कुठलीही गोष्ट करत असाल, काही डॉक्युमेंट करत असाल किंवा काही पैशाचे खर्च जे करत असाल ते फार विचारपूर्वक तुम्हाला करायचे आहेत, कारण त्या गोष्टी नीट केल्याने तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. हजबंड वाईफचे रिलेशन आहे तिथे थोडंसं तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. मुलं जर तुमची आहेत तर मुलांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल की थोडासा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते आहे असं तुम्हाला भावना निर्माण होईल आणि त्यांच्या अभ्यासाची चिंता तुम्ही पाहाल. थोडंसं ताण आणि चिंता हे तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे या गोष्टीकडे जास्त विचार करा. रागावर कंट्रोल ठेवा. काही ऑफिसमध्ये काम करत असाल तर शांतपणे पटकन कोणाला बोलू नका. तुम्ही लोकांना हर्ट करू शकता किंवा घरामध्ये सुद्धा वाणीवर कंट्रोल ठेवणं हे फार गरजेचं आहे. गुंतवणूक करत असाल तर तिथे व्यवस्थित लक्ष द्या. त्याचबरोबर तुम्हाला खर्चही खूप दाखवत आहे, त्यामुळे खर्चाकडेही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डोळ्याचा त्रास तुम्हाला कदाचित होऊ शकतो, त्यामुळे डोळ्याची तपासणी करणे किंवा तोंडाचा की थोडासा तोंड येणे किंवा अशा पद्धतीचा दात दुखणे अशा पद्धतीचे आजारसुद्धा इथे दाखवत आहेत. त्यामुळे काळजी घ्या. ॲस्ट्रोश्वेता 369 यांनी कर्क राशीसाठी इमोशनल बॅलन्स ठेवण्यासाठी आपण एक छानसं ब्रेसलेट बनवलेलं आहे, ते तुम्ही घालू शकता. जर तुम्हाला खूप त्रास होत असेल तर नक्कीच 2 मुखी रुद्राक्ष तुम्ही आपल्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता आणि चंद्रयंत्रही तुम्ही जवळ ठेवा. नक्की तुम्हाला फरक पडेल. विजिट द ॲस्ट्रोश्वेता 369, उपाय करा. बेस्ट ऑफ लक. सूर्य हा सिंह राशीमध्ये गेलेला आहे. कसा जाणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस? सिंह राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस नक्कीच चांगलेही जातील, पण थोडेसे रागावर कंट्रोल फार करणं गरजेचं आहे. एक तर लग्नस्थान म्हणजे राशीवरच सिंह देतं आणि सूर्य स्वतःच्या राशीमध्ये आल्यानंतर नक्कीच बलवान होऊन जातात. पहिलं घर हे आत्मविश्वासाला दाखवतं, व्यक्तिमत्वाला दाखवतं, नेतृत्व, प्रतिष्ठा आणि निर्णय क्षमता यालाही दाखवतं.
पण इथे केतूही बसलेला आहे. जेव्हा सूर्य-केतू युती होते, त्याला ग्रहण दोषसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे रागावर कंट्रोल करणे, चिडचिड होणे, त्याचबरोबर थोडेसे डिसिजन घेताना फार विचारपूर्वक घ्यायचं आहे. घाईघाईने आणि विचार न करता जर डिसिजन घेतले, तर ते तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. नक्कीच आत्मविश्वास वाढेल, एक व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची एनर्जी, ऑरा तुमचा स्ट्राँग होईल. त्याचबरोबर ऑफिसमध्ये जर तुम्ही काम करताय, तर वरिष्ठांकडून त्या कामाची दखल घेतली जाईल. पण वाणीवर आणि कामावर कुठलंही काम करत असताना डिसिजन घेताना नीट व्यवस्थित घ्या. त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन, की जबाबदाऱ्या तुम्हाला नवीन मिळतील, महत्त्वाच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतील त्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर व्यवसाय करत असाल, तर व्यवसायात थोडासे डॉक्युमेंट करत असाल, त्या गोष्टीवर विश्वास ठेवून थोडे पुढे जाण्याची संधी तुम्हाला मिळेल. पण कुठल्याही गोष्टी करत असताना विचारपूर्वक डिसिजन घेणं हे फार गरजेचं आहे. आर्थिक रिलेटेड चांगल्या गोष्टी होतील, नवीन संधी व्यवसायात मिळतील. त्याचबरोबर काही गोष्टी आहे जसा आत्मविश्वास हे म्हणजे आत्मविश्वासाने तुम्ही फार मोठी गुंतवणूक जर करत असाल, तर घाईचे निर्णय थोडेसे टाळा. त्याचबरोबर जॉइंट्स रिलेटेड काही प्रॉब्लेम होऊ शकतात, डोळ्याचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे डोळ्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल, डोकं दुखत असेल, मायग्रेनचा पण त्रास इथे तुला थोडासा दाखवतो, चिडचिड येईल, थकवा होईल, राग खूप वाढेल. त्यामुळे त्याही गोष्टी करायच्या आहेत. पुरेसं पाणी प्यायचं आहे, थोडंसं स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं डिसिजन घेताना पैशाची किंवा पटकन कुणाला बोलायचं असेल, तर त्या गोष्टीवर आपल्याला विचारपूर्वक गोष्टी करायच्या आहेत. रागावर थोडंसं कंट्रोल करा. जर कंट्रोल होत नसेल, तर जास्त जिथे जास्त तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टीचा, त्या गोष्टीकडे थोडेसे आपलं मत देऊ नका. शांत राहा. नक्की उपाय करा. ॲस्ट्रोफेदा 369ने सिंह राशीसाठीसुद्धा आपण ब्रेसलेट बनवलेलं आहे. सूर्ययंत्र आहे, ते तुम्हाला हेल्प करेल. कुबेर यंत्र आपण सगळ्या गोष्टीवर फ्री देतो. त्याचबरोबर एकमुखी रुद्राक्ष तुम्ही घाला. शनी ढय्याचा काळ आहे. थोडासा खर्चसुद्धा इथे होतो आहे. त्यामुळे गुंतवणूक करत असताना, कुठलेही डिसिजन घेत असताना नक्की हे करा. बेस्ट ऑफ लक.